सुनील पाटील हे व्यक्तिमत्व त्यांचं अति छान आहे आणि सामान्य लोकांमध्ये बसणारे उठणारे आहेत. प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणारे आहेत ते आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. नगराध्यक्षपद असो, सेनेत होते तेव्हा पण त्यांनी 310 नगरसेवक केले काय आणि आता इथं आल्यापासून पण यांनी चांगले कामाला सुरुवात केली. धडाका चांगला कामाचा लावलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना शिक्षण मंडळाचा अनुभव आहे आणि खोपोलीकरांच्या प्रत्येक ठिकाणी ते वार्डामध्ये फिरत असतात. म्हणजे नगरसेवक असो नसो, होतं नव्हतं तेव्हापासून ते सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. ह्यासाठी त्यांना पाठिंबा आम्ही स्वतः त्यांना मतदान त्यांनाच करणार घड्याळाला. काय वाटतं सुनील पाटलांना संधी दिली म्हणजे जसं अजितदादा म्हणाले की बारामतीसारखा विकास खोपोलीचा करू, सुनील पाटलांना संधी मिळाली तर जे प्रश्न राहिलेत खोपोलीत असं वाटतं नक्की सोडतील. कारण त्यांच्यावरती कार्याची पद्धत वेगळी त्यांच्याकडे, त्यांच्या डोक्यातच विकास आहे आणि वरती अजितदादा पवार बसले विकास निधी ते त्यांना चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देतील. सुनील पाटील जर नगराध्यक्ष झाले तर कंट्रोल जो आहे तो कोणाच्या वेगळ्या माणसाच्या हातात नसेल. नाही स्वयंभू येते. आणि जर वेगळ्या पक्षाच्या उमेदवाराला जर संधी मिळाली तर काय होईल? नाही, मग अवघड आहे थोडं. कारण सुनील पाटलाचा अनुभव आम्हाला आहे की ते चांगल्या प्रकारे नगराध्यक्ष चांगल्या प्रकारे काम करतात. ते म्हणजे कोणाच्या हातामध्ये भावलं बनलं नाही आजपर्यंत.